नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्या आणि हेडलाईन्स। शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आतापर्यंत 8,139 कोटी रुपये डेबिटद्वारे वितरित करण्यात आले आहेत। शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी मिळवण्याची शक्यता आहे। सहकारी सोसायट्यांकडून कर्जदारांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। खतांच्या भरमसाठ दरवाढीविरोधात शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त केला असून नायगाव जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे। रेणापूर तालुक्यात कांद्यापेक्षा रोपांना अधिक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल कांदा लागवडीकडे वाढला आहे। अतिवृष्टीचा फटका पतंग व्यवसायालाही बसला आहे। मागणी असूनही माल नसल्याने व्यापाऱ्यांची खंत व्यक्त केली आहे। पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाले आहे। बेलकुंड परिसरात 400 विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला। पिंपळवाडीमध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर करून 20 एकर ऊसाचे आगीपासून रक्षण करण्यात आले। सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे स्मशानभूमीचे नुकसान झाले असून दुरुस्तीसाठी 2 कोटी निधीची गरज आहे। मोसंबीचे भाव गडगडले आहेत। गतवर्षी 35,000 रुपये टन असलेला भाव यंदा 15,000 रुपयांवर आला आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात होल्ड लावू नये असे पत्र तहसीलदारांनी बँकेंना दिले आहे। सांगोला तालुक्यात पाऊस आणि रोगराईमुळे उत्पादन घटले आहे। मात्र गळीत हंगामामुळे जनावरांच्या ओल्या चाऱ्याचा प्रश्न सुटला। जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांचे उत्पादन निम्मे घटल्याने आर्थिक गणित बिघडले आहे। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा 50 वर्षापासून न्यायालयीन लढा सुरू आहे। जमिनीचा मोबदला मिळवण्यात अडचणी येत आहे। पंपाला पाणी नाही आणि दिवसा वीज केवळ नावालाच मिळत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत। लग्नसराईमुळे सोन्याचा दर 2,000 रुपयांनी तर चांदीचा 3,000 रुपयांनी वाढले आहे। 24 कॅरेट सोन्याचा दर 1,29,059 रुपयांवर पोहोचला आहे। सातारा जिल्ह्यात रब्बीची 64 पेरणी पूर्ण झाली आहे। देशात सर्वाधिक शेतकरी मृत्यू महाराष्ट्रात होत आहेत। 2024 मध्ये राज्यात 2,706 मृत्यूची नोंद झाली आहे। शेवग्याच्या शेंगा 400 रुपये किलो तर टोमॅटो आणि ढोबळी मिरचीचा दरही वाढले आहे। तुपा विभागात बिबट्यांच्या हल्ल्यात वाढ झाल्याने दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी मंजूर केली आहे। महाराष्ट्रात माकड पकडण्यासाठी वन विभागाने 700 रुपये बक्षीस आणि माणसे नेमण्याचा निर्णय घेतला आहे। मजुरीचे दर वाढवल्याने आणि मजूर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत। मक्याचे दर गडगडले आहेत। हमीभाव केवळ घोषणेपुरता उरला असून उत्पादन वाढीचा फटका बसत आहे। बार्शी टाकळी तालुक्यात पीक पाहणीसाठी शेतीचे लोकेशन मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत। विदर्भात 557 कापूस खरेदी केंद्राची गरज असताना केवळ 89 केंद्र सुरू आहेत। हायकोर्टाने याबाबत स्पष्टीकरण मागितले। वाशिम जिल्ह्यात भजनी मंडळांना 4.5 कोटींचा निधी मिळणार। लोककल्याणाच्या योजनांवर खर्च वाढल्याने सरकारी तिजोरीवर ताण येत आहे। त्यामुळे कर्ज घेण्याचे प्रमाण वाढले आहे। कापूस फुटण्याचा वेग मंदावल्याने हंगाम लांबणीवर पडला आहे। उत्पादन घटण्याची शक्यता। लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी त्रस्त असून कृषी विभागाने पाहणी करावी अशी मागणी होत आहे। व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा 160 ते 410 रुपये
कमी दराने कापूस खरेदी होत आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी कोणाला देणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. पिकांचा फोटो अपलोड केल्यास AI रोग निदान करेल अशी सुविधा उपलब्ध झाली आहे. अतिवृष्टीमुळे खरडलेले शेत पुन्हा कसदार करण्यासाठी गाळ आणि माती मोफत मिळणार. ग्रामपंचायतीची 50% थकबाकी भरल्यास गावात सन्मानाने वावरता येईल अशी योजना आहे. खेड्यातील मजूर प्रचारासाठी शहरात दाखल झाले आहेत, जिथे त्यांना चहा, नाश्ता आणि मजुरी मिळते. यामुळे शेती कामे थांबली. बदलत्या हवामानामुळे हरभऱ्यावर किडींचा प्रादुर्भाव वाढला असून शेतकरी फवारणीत व्यस्त. नाशिक जिल्ह्यात दररोज 9 लाख लिटर दूध संकलन होते, तर गुजरातला रोज 2.5 लाख लिटर दूध पुरवले जाते. बिहारमध्ये 5 वर्षात 1 कोटी युवकांना नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला. बुलढाण्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाईची प्रतीक्षा आहे. नवीन निकषांमुळे नाराजी आहे. 2000 कोटी खर्च करूनही पाणी योजनांची कामे अपूर्णच आहेत. ऊसाच्या पहिल्या हप्त्यावरून शेतकरी आणि कारखानदार यांच्या जिल्हाधिकाऱ्यासमोरच तू मे झाली. बोगस विमा काढलेल्यांना 5 वर्ष काळ्या यादीत टाकले जाईल. सोलार असूनही ग्राहकांना 84,000 रुपयांची वीज बिल आल्याने धक्का बसला. अतिवृष्टीमुळे दुग्ध व्यवसायाला फटका बसला असून उत्पादन 15% घटले आहे. 26 नोव्हेंबर हा राष्ट्रीय दूध दिवस आहे. जिल्ह्यात 4 लाख शेतकऱ्यांची पीक पाहणी बाकी असून 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. रावरेमध्ये भाव पडल्याने शेतकऱ्यांनी JCBने केळीची बाग उकळून टाकली. ऑनलाईन नोंदणी सुरू झाल्या असत्या तर प्रत्यक्ष धान खरेदी बंद आहे. सोयाबीनचे भाव 4,400 रुपयांवर स्थिरावले आहेत. हे हमी भावापेक्षा कमी आहेत. खानापूर वीज उपकेंद्रावर दररोज 4 ते 5 तास वीज खंडित होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. अशाच नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.